टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू झालेली आहे। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत। खैरे साहेब, तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांनाही जवळून बघितलेलं आहे, त्यांच्यासोबत काम सुद्धा तुम्ही केलेलं आहे। आता पुन्हा या दोघांना एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं मी सांगू, मला मनापासून आनंद झाला आणि उद्धव साहेबांनी ज्यावेळेस टाळी दिली, त्यांनी घेतली, दोघांनी एकमेकांनी घेतली, त्याच वेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की हे कितीतरी वर्षापासून हे पाहिजे होतं, ते आज झालं आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। आणि मग महाराष्ट्रात खळबळ झाली आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जबरदस्तपणे हीच ठाकरेंचीच हवा आहे ना आणि लोकांना हेच हवं आहे। लोक किती दिवसापासून म्हणतात की हे काय चाललं यांचं, इकडे तिकडे चाललं, कोण तिकडे चाललं, त्यापेक्षा जर समजा दोन भाऊ एकत्र आले तर चांगले आहे। तर लोकांनी सांगितल्याप्रमाणे म्हणून मी माननीय उद्धव साहेबांना खूप म्हणजे कोटी कोटी वंदन करेल त्यांना आणि राजसाहेबांनासुद्धा की मी मातोश्री प्रेमी आहे, मी ठाकरे प्रेमी आहे। ते अनेक वर्षापासूनचा म्हणजे संबंध आहे, अनेक वर्षापासून संबंध आहे, म्हणजे सुरुवातीपासूनचे संबंध आहे। त्यामुळे मला हेच वाटतं की आता मग काय चमत्कार होईल, एकदम चमत्कार होईल आणि महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे ब्रँड, बाकी कोण नाही। म्हणजे हे दोघं जण एकत्र आले तर महाराष्ट्रात काय काय बदल होतील? बदल खूप होणार। राजसाहेबांनी किती म्हणजे त्यांनी अभ्यास पूर्ण त्यांनी केलेला आहे सगळं। उद्धव साहेबांचं वेगळंच आहे, हे सगळे दोघांची शक्ती एकत्र आली, दोघांच्या आयडियाज एकत्र आल्या तर निश्चित महाराष्ट्रातील जनता खुश होईल आणि महाराष्ट्र खूप पुढे जाईल, खूप पुढे जाईल आणि लोकांना हे हवं आहे बरं का। कारण हे लोक कंटाळले, हे बाकी रोज तो इकडे चालला, तो इकडून आला, तो तिकडे गेला, हे लोकांना आवडत नाही। पण लोकांना हे दोन भाऊ जर एकत्र आले तर खूप असं आहे, म्हणून मला खूप आनंद वाटला। पण ते संजय शिरसाट म्हणतात की हे दोघं भाऊ एकत्र येणार नाहीत, ही उगाच चाललेली चर्चा आहे। नाही, त्यांना असं वाटतं की येऊ नये, आता त्यांना बऱ्याच लोकांना पोट दुखतं आहे की हे जर झाले तर मग आमचं काय होईल पुढे। पण मी तुम्हाला सांगतो की काही जरी झालं तरी आता हे ठरलं त्यांचं आणि सन्माननीय म्हणजे आम्ही बाईट वगैरे कालपासून मला खूप मागे लागले होते, पण आता देत नाही, जोपर्यंत संजय राऊत साहेब देत नाही तोपर्यंत आम्ही देत नाही। मग संजय राऊत साहेबांनी क्लिअर कट सांगितलं आणि त्या हळूहळू आमचे सर्व शिवसैनिकांचं मत त्या ठिकाणी व्यक्त व्हायला लागलं। पण देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की म्हणजे यावरती ते संताप व्यक्त करत आहेत। नाही, आता त्यांची सोडून द्या, पण देवेंद्र फडणवीस यांनी ते एक राजकीय भूमिका मांडली, बाकी काही नाही, त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही। पण जे आम्हाला सोडून गेले, आमची फूट पाडली, पळून गेले, उद्धव साहेबांना एकटं पाडलं, अशा लोकांचा तडफडाट व्हायला लागला। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीच असेल, त्यावर काय? मी पाहत पण नाही त्यांना, कारण काय माहिती आहे का, कसं मला दुःख असं होतं ना की आमची इतकी मोठी बलाढ्य शिवसेना ही फोडण्याचं काम त्यांनी केलं, तर म्हणून मला त्यांचं हे वर्तन आवडत नाही। मग तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये जर हे एकत्र झाले तर मोठ्या दिलाने सहभागी होणार आहात? अरे आम्ही ठाकरे परिवार आहे, मी म्हटलं ना, ठाकरे ब्रँड आता सुरुवात होईल ना महाराष्ट्रात, मग काही चित्र वेगळं होईल। कारण हे सर्व आता वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होणार। रामदास कदम जे तुमच्यासोबत काम केलेले नेते होते, जे शिंदे गटात आहेत, ते म्हणतात की उद्धव ठाकरे राज ठाकरेला कधीच पुढे येऊ देणार नाहीत। नाही, तर ते रामदास कदमचं बोलणं म्हणजे बरोबर नाही। त्यांनीच आपली पाणी पुरवठ्याची योजना जी होती रद्द केली। आज आम्ही सगळीकडे सकाळी सकाळी फिरतोय, सगळ्या जनतेमध्ये जातो, तर त्यांचं हेच म्हणणं होतं, ते हेच रामदास कदम, हे आपलं शहराचं नुकसान करणारे हे रामदास कदम। आता समजा राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती झाली आणि संभाजीनगर महापालिका निवडणूक जर लागली तर किती जागा आहे? संभाजीनगरच का, मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, पुणे महापालिका, नंतर संभाजीनगर, नाशिक, सगळ्या महापालिका, लातूर वगैरे सगळ्या तिथे 27 महानगरपालिका, त्याच्यामध्ये खूप वेगळे चित्र दिसेल, खूप वेगळे चित्र दिसेल। पण मग संभाजीनगरच्या मनसेला जर तुमचे एकत्रीकरण झालं तर संभाजीनगरच्या मनसेला तुम्ही किती जागा द्याल? नाही, आता ते वरचा मुद्दा आहे तो, ते आता ते दोन्ही बंधू जे करतील, जिथं ह्यांचं फाटू शकतं तो प्रश्न विचारायचा। दोन्ही बंधू जे काही करतील ते मला मान्य राहील।
पण मग त्यांचं तुम्हाला किती औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांचं किती स्थान वाटतं आणि तुमचं किती स्थान? त्यापूर्वी एकच नगरसेवक होता, नंतर त्यांचा नगरसेवक काय आला नाही. पण आमचे नगरसेवक त्या ठिकाणी भरपूर होते आणि महापौर पण आमचाच होता. त्यामुळे ते नाही. आता जर युती झाली दोन्ही बंधूंची तर मी या ठिकाणी सांगितलं दोघांनी जे सांगितलं ते होणारच. दोघांमध्ये आपसात जे होईल ते होईल आणि ते आम्ही मान्यच कराल. युती ही दोन्ही भावांची झाली ना तर मी सांगतो की आम्ही मान्यच करू आणि आम्ही जोरात कामाला लागू. तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे दोघे भाऊ एकत्र येत असल्याचा मला मनस्वी आनंद झालेला आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.